400 वर्षांपूर्वीचं शिवकालीन मंदिर. नमस्कार मित्रांनो, काल आपण पोहोचलो होतो उदयपूरमध्ये. आज आपण निघालोय उदयपूर फिरायला. गेलो मग सकाळी मस्त नाश्ता करायला. मस्तपैकी कचोडी आणि समोसे घेतले. मग गुलाबजाम पण घेतले. गुलाबजाम तर एकच नंबर होते. तिथनं रिक्षात बसलो, निघालो जगदीश मंदिराकडे. मंदिरात आल्यावरती कळलं हे मंदिर जवळपास 400 वर्षांपूर्वीचं आहे, म्हणजे शिवकालीन आहे. तिथनं निघालो मग कर्णी माता मंदिरात. त्या मंदिरात जाण्यासाठी रोपवेने जावं लागत होतं. मग काय बसलो रोपवेमध्ये. कोरोनाला थोडी भीती वाटत होती. तिथं वरती पोचल्यावरती पाहिलं तर तिथनं सिटी पॅलेस आणि लेक पिचोला ते पण दिसत होते. तिथं पण मंदिरात कसलं तरी भजन चालू होतं. तिथनं गेलो म्युझियममध्ये. म्युझियम फिरून झाल्यावरती गेलो बोटिंग करायला. बोटिंगला जॅकेट लागत नव्हतं. काहीतरी जुगाड करायचा प्रयत्न केला पण तो काही सक्सेस नाही झाला. थोडी वेटिंग केली. बोट आल्यावरती बसलो बोटमध्ये बसल्यावरती एक नंबर वाटत होता. जरा बसल्यावर फोटोशूट केलं. थोडं फोटोशूट झाल्यावरती मग निघालो परत माघारी. तिथनं थोडं पुढं गेल्यावरती परत जरा फोटोशूट केलं. तिथनं मग रिक्षावाल्या शेटला म्हणलं जरा चांगलं जेवण कुठे भेटते तिथं घेऊन चला. गेलो मग कुठंतरी 56 बॉक म्हणून तिथं सोडलं त्याने. थोडी वेटिंग होती पण टेस्ट पण तशी एकच नंबर होती. जेवलो वगैरे निघालो मग बाहुबली हिल्सला. बाहुबली हिल्सवरती गेल्यावरती काय एवढं काय खास नाही वाटलं. तिथनं निघालो वॅक्स म्युझियमला. तिथं गेल्यावरती असं एकदम रिअलच वाटत होते सगळे. तिथं मग मल्टीमीटर म्हणून असं काहीतरी होतं. तिथे गेलो. तिथनं निघालो परत माघारी गाडीकडे. गाडी झाल्यावरती ठरलं इथनं जायचे सावरे सेटला. मग काय निघालो सावरे सेटकडं. मंदिरापाशी पोचल्यावरती पाहिलं मंदिर खूपच भारी आणि मोठं होतं. दर्शन पण एकच नंबर झालं. मंदिरातनं आलो डायरेक्ट रूमवरती. झोपलो कारण आता उद्या जायचे चित्तोडगड.